#23 इनिशिएटिव्ह. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण #23 इनिशिएटिव्ह हा कोणत्या प्राण्याच्या संवर्धनासाठी सुरू करण्यात आला आहे, बिश्केक घोषणापत्र म्हणजे काय, ज्या प्राण्यासाठी हे घोषणापत्र तयार करण्यात आले किंवा स्वीकारण्यात आले त्या प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय, त्याचे टोपण नाव काय, भारतामध्ये तो प्राणी सर्वाधिक कुठे आढळतो, त्याची संख्या कमी होण्याची कारणे कोणती, त्याचबरोबर भारताच्या वन्यजीव अधिनियम कायदा 1972 अंतर्गत त्याला कोणत्या वर्गात समाविष्ट करण्यात आले आहे या संदर्भातील सर्व माहिती बघणार आहोत. भारताने #23 इनिशिएटिव्ह या मोहिमेसह आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिवस म्हणजेच इंटरनॅशनल स्नो लेपर्ड डे साजरा केला. या उपक्रमाचा उद्देश हिम बिबट्या संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा आहे. दरवर्षी 23 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश हिम बिबट्यांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हा आहे. तेवीस ऑक्टोबर 2013 रोजी किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे हिम बिबट्यांचे म्हणजेच स्नो लेपर्डचे संरक्षण करण्यासाठी 12 देशांनी एकत्र येऊन पुढाकार घेतला. या 12 देशांत भारत, पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, मंगोलिया, रशिया, अफगाणिस्तान, किर्गिस्तान, कझाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे. हिम बिबट्या आणि त्यांच्या नाजूक अधिवासांचे म्हणजेच त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांचे संवर्धन करण्यासाठी तातडीने सामूहिक कृतीची गरज असल्याचे या 12 देशांनी मान्य केले. यालाच बिश्केक घोषणापत्र म्हणून ओळखले जाते. हिम बिबट्याचे वैज्ञानिक म्हणजेच सायंटिफिक नाव पॅन्थेरा उन्सिओ असं आहे. हिम बिबट्या हा एकाकी, लाजाळू व थंड हवामानात राहणारा प्राणी आहे. तो लोकांना क्वचितच दिसतो म्हणून त्याला पर्वताचा भूत म्हणजेच गोस्ट ऑफ माउंटेन या नावानेही ओळखले जाते. आशियातील उंच पर्वतीय प्रदेश जसे की भारत, नेपाळ, भूतान, चीन आणि मध्य आशियातील काही देश या ठिकाणी हिम बिबट्या आढळतो. भारतीय हिमालयातील पहिल्या हिम बिबट्या वैज्ञानिक गणना अहवालानुसार म्हणजेच स्नो लेपर्ड पॉप्युलेशन असेसमेंट या रिपोर्टनुसार भारतात 718 हिम बिबटे आहेत. त्यापैकी 477 एकट्या लडाखमध्येच आहे. हिम बिबट्या जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाचा प्राणी असून परिसंस्थेत वरच्या स्तरावरील शिकारी म्हणून पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी हिम बिबट्या ही प्रजाती महत्त्वाची आहे. आवास नष्ट होणे, शिकार व अवैध व्यापार, भक्ष्याची कमतरता, मानव वन्यजीव संघर्ष, सीमावर्ती अस्थिरता ही काही हिम बिबट्यांची संख्या कमी होण्याची मुख्य कारणे आहेत. चला तर एक एक करून बघूया. आवास नष्ट होणे. हिमालयीन आणि उंच पर्वतीय प्रदेशांमध्ये मानवी हस्तक्षेप, शेती व पायाभूत सुविधा जसे की रस्ते बांधणे, इंडस्ट्रीज बांधणे यांमुळे हिम बिबट्यांचे जे नैसर्गिक राहण्याचे ठिकाण होते ते नष्ट होत आहेत. शिकार व अवैध व्यापार. हिम बिबट्यांच्या त्यांच्या कातडी, हाडे आणि अवयवांच्या अवैध व्यापारासाठी शिकार केली जाते. भक्ष्याची कमतरता. नैसर्गिक भक्ष्य प्रजाती जसे की नीलगाय, भरल, इबेक्स यांच्या संख्येत घट झाल्याने हिम बिबट्यांच्या अन्नाचे स्रोत कमी झाले आहेत. मानव वन्यजीव संघर्ष. गावाजवळील मेंढ्या, बकऱ्यांवर हल्ला केल्यास स्थानिक लोक बदला घेण्यासाठी बिबट्यांची शिकार करतात. सीमावर्ती अस्थिरता. हिम बिबटे अनेक देशांच्या सीमेवर आढळतात, उदाहरणार्थ भारत, नेपाळ, पाकिस्तान, किर्गिस्तान. त्यामुळे सर्व देशांनी मिळून त्यांचे एकत्रित संरक्षणासाठी धोरण राबवणे कठीण जाते. हिम बिबट्या IUCNच्या संकटग्रस्त म्हणजेच व्हल्नरेबल वर्गात समाविष्ट आहेत. सिटीज म्हणजेच कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीजच्या अपेंडिक्स 1 या विभागामध्ये हिम बिबट्यांचा समावेश करण्यात आला आहे. कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पेसीज यामध्येही हिम बिबट्यांच्या संवर्धनासाठी त्यांची नोंद करण्यात आली आहे. भारताच्या वन्यजीव अधिनियम कायदा 1972 म्हणजेच वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 अंतर्गत हिम बिबट्या संरक्षित प्राणी म्हणून घोषित करण्यात आला आहे.
तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण #23 इनिशिएटिव्ह म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस केव्हा असतो, त्याचे सायंटिफिक म्हणजेच वैज्ञानिक नाव काय आहे, तो भारतात सर्वाधिक कुठे आढळतो या संदर्भातील माहिती बघितली. सरळ सेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. #23 इनिशिएटिव्ह ही मोहीम खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या संवर्धनाशी संबंधित आहे? पर्याय पहिला वाघ, पर्याय दुसरा हिमबिबट्या, पर्याय तिसरा हत्ती आणि पर्याय चौथा लाल पांडा. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.